नमस्कार मित्रांनो, आता आपण आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना या धड्यावरती आयोगाने विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न 2014 या वर्षी विचारलेला आपण बघणार आहोत। त्यामध्ये विचारले की संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेची उगमस्थाने कोणती आहेत, आणि ज्या अंतर्गत आपल्याला खाली 4 विविध पर्यायामध्ये 4 वेगवेगळ्या परिषदा दिलेल्या आहेत। पैकी सगळ्यात पहिली आहे अटलांटिक सनद, दुसरी आहे मॉस्को संमेलन, तिसरी आहे याल्टा परिषद आणि चौथी आहे व्हिएन्ना परिषद। तर या 4 परिषदांपैकी नेमकी संयुक्त राष्ट्रसंघाची उगमस्थानं कोणती आहेत, किंवा संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेमध्ये या 4 विविध परिषदांपैकी कोणत्या परिषदा अशा आहेत ज्यांचा स्थापनेमध्ये मोठा वाटा होता किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या मीटिंग्स झालेल्या होत्या। तर त्यामध्ये पहिला जो पर्याय आहे त्यामध्ये फक्त अ असं म्हटलंय, दुसऱ्या पर्यायामध्ये फक्त अ आणि ब असं म्हटलंय, तिसऱ्या पर्यायामध्ये फक्त अ, ब आणि क म्हटलंय आणि चौथ्या पर्यायामध्ये अ, ब आणि ड म्हटलंय। मित्रांनो, या वेगवेगळ्या जर परिषदा बघितल्या तर त्या परिषदांचा युनायटेड नेशन्सशी असलेला संबंध बघितला तर त्यातील अटलांटिक सनद जी 1941 या वर्षामध्ये झालेली होती, ज्याला आपण अटलांटिक चार्टर असं म्हणतो, जी फ्रँकलिन रूझवेल्ट आणि ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी अटलांटिक समुद्रावरती केलेला तो करार होता। त्यामुळे त्याचा देखील युनायटेड नेशन्सच्या स्थापनेमध्ये खूप मोठा वाटा होता। त्यामुळे अटलांटिक चार्टरचा समावेश होतो। त्या व्यतिरिक्त मॉस्कोमध्ये एक संमेलन झालेलं होतं 1943 या वर्षामध्ये, आणि ज्या ठिकाणी युनायटेड नेशन्स स्थापन व्हावी म्हणून देशांनी प्रयत्न केलेले होते। त्या व्यतिरिक्त 1945 साली झालेली याल्टा परिषद ही देखील युनायटेड नेशन्सच्या स्थापनेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची परिषद होती। त्यामुळे या 3 परिषदांचा युनायटेड नेशन्सच्या स्थापनेशी संबंध येतो। चौथी जी परिषद दिलेली आहे व्हिएन्ना परिषद, या व्हिएन्ना परिषदेचा युनायटेड नेशन्सशी काहीही संबंध नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क हे याचं योग्य उत्तर आहे। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत। पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये म्हटलंय की संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकृत भाषा कोणकोणत्या आहेत, आणि ज्यामध्ये आपल्याला अ मध्ये इंग्रजी म्हटलंय, ब मध्ये फ्रेंच, क मध्ये अरेबिक, ड मध्ये चिनी आणि ई मध्ये पोर्तुगीज। तर मित्रांनो, यामध्ये आपण जेव्हा धडा अभ्यासत होतो त्या धड्यामध्ये या संबंधीचा आपण अधिक सखोल चर्चा केलेली आहेच, ज्यामध्ये आपल्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकृत भाषा आणि सचिवालयीन भाषा या 2 वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या। त्यापैकी अधिकृत भाषा ज्या आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या, या एकंदरीत 6 अधिकृत भाषा आहेत, आणि या 6 अधिकृत भाषा ज्या आहेत त्या नेमक्या कोणकोणत्या आहेत, तर त्या आहेत इंग्रजी, फ्रेंच, अरेबिक, चिनी आणि रशियन। तर या 6 विविध भाषा त्यामध्ये येतात। यामध्ये पोर्तुगीज या भाषेचा समावेश होत नाही, जो की आपल्याला पर्याय ई मध्ये दिसतो। तर पोर्तुगीज व्यतिरिक्त इतर ज्या 4 विविध भाषा या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश होतो, जो की पर्याय क्रमांक 3 अ, ब, क, ड मध्ये दिलेला आहे। आता या अधिकृत भाषांव्यतिरिक्त ज्या कार्यालयीन भाषा आहेत, ज्याला आपण सेक्रेटेड लँग्वेजेस असं म्हणतो, त्यामध्ये 2 भाषांचा समावेश होतो, आणि त्या 2 भाषा आहेत इंग्रजी आणि फ्रेंच। त्यामुळे या अधिकृत भाषा आणि सचिवालयीन भाषा या दोन्ही वेगवेगळ्या भाषा आपण लक्षात ठेवायच्यात। हा प्रश्न आपल्याला आयोगाने 2013 या वर्षामध्ये विचारलेला होता, आणि हा फॅक्च्युअल प्रश्न असल्याचं आपल्या लक्षात येतं। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत। पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये असं म्हटलंय की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेच्या कलम क्रमांक 1 मध्ये संघाची उद्दिष्टे मांडण्यात आलेली आहेत, त्यापैकी अयोग्य उद्दिष्ट पुढीलपैकी कोणतं आहे ते शोधा, आणि खाली 4 विविध पर्याय आपल्याला दिलेले आहेत। पैकी सगळ्यात पहिला जो पर्याय आहे त्यामध्ये म्हटले की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा टिकवणं, दुसऱ्या पर्यायामध्ये म्हटले राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध विकसित करणं, तिसऱ्या पर्यायामध्ये म्हटले की आंतरराष्ट्रीय संघाची अंतिम उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्राच्या कृतींचा मेल साधणारे केंद्र बनवणं, आणि चौथा पर्याय आहे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवणं। आता मित्रांनो, हा एक फॅक्च्युअल लेवलचा प्रश्न असल्याचं आपल्याला जाणवतं। यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचं सनदेचं जे कलम क्रमांक 1 आहे त्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो असं म्हटलंय। आपण जर का ते कलम क्रमांक 1 बघितलं तर त्या कलम क्रमांक 1 मध्ये खाली जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांपैकी पहिल्या 3 पर्यायांचा समावेश होतो। मग त्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा टिकवणं असेल, किंवा राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध विकसित करणं असेल,
किंवा राष्ट्रसंघाची अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्राच्या कृतींचा मेळ साधणारं केंद्र बनणं असेल, तर या 3 वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवणं अशा पद्धतीच्या गोष्टीचा समावेश होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी अयोग्य आहे. ते संयुक्त राष्ट्रसंघाचं उद्दिष्ट नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये म्हटलंय की संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेची पुढीलपैकी कोणते कार्य नाही ते सांगायचंय. हा प्रश्न आयोगाने 2017 या वर्षी विचारलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे जे विविध ऑर्गन आहेत, मग त्यामध्ये आमसभा असेल किंवा न्यास परिषद असेल किंवा न्यायालय असेल किंवा इतर ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मग सुरक्षा काउन्सिल असेल, तर या विविध घटकांवरती आयोग आपल्याला दरवर्षी प्रश्न तयार करत असल्याचं लक्षात येतं. आयोगाने या ठिकाणी आमसभेवरती प्रश्न तयार केलेला आहे. तर तो नेमका काय आहे ते आपण बघूयात. त्यामध्ये पहिलं जे विधान आहे अविधान, त्यात असं म्हटलं की संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे म्हणजे बजेटला मान्यता देणे. ब हे विधान आहे, त्यामध्ये म्हटलंय की सामाजिक आणि आर्थिक परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड करणे. क या विधानामध्ये म्हटलंय की सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड करणे. आणि ड या विधानामध्ये म्हटलंय की विश्वस्त परिषदेच्या सदस्यांच्या महासचिवांच्या कार्यालयाच्या सहकार्याने निवड करणे. तर मित्रांनो, हा प्रश्न आणि खाली 4 विधानं बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की हा प्रश्न पूर्णतः कन्सेप्च्युअल लेवलचा प्रश्न आहे. कारण संयुक्त राष्ट्राची आमसभा आणि तिची विविध कार्य हे जर आपल्याला व्यवस्थित माहीत असेल तर आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यामध्ये पहिलं जे विधान आहे हे अगदी योग्य विधान आहे, कारण संयुक्त राष्ट्राची आमसभा हे संयुक्त राष्ट्राचं सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे आणि या अंगाद्वारे संयुक्त राष्ट्राच्या बजेटला दरवर्षी मान्यता देण्यात येते. दुसरं जे विधान आहे की सामाजिक आणि आर्थिक परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड करणे, हे अगदी अत्यंत अयोग्य विधान आहे. कारण सामाजिक आणि आर्थिक परिषदेमध्ये सदस्यांची जी विभागणी आहे ती स्थायी आणि अस्थायी सदस्य अशी करण्यात येत नाही. स्थायी सदस्य आणि अस्थायी सदस्य अशा प्रकारे सदस्यांची विभागणी ही सुरक्षा परिषदेमध्ये, म्हणजे ज्याला आपण सिक्युरिटी काउन्सिल असं म्हणतो, त्या ठिकाणी करण्यात येते. मग त्या ठिकाणी काही सदस्य हे स्थायी असतात, काही अस्थायी असतात. त्याविषयी चर्चा आपण आपल्या पुढच्या काही प्रश्नांमध्ये करणार आहोतच. त्यामुळं सुरक्षा परिषद जी आहे तिची त्या ठिकाणी त्या पद्धतीने विभागणी होते. सामाजिक आणि आर्थिक परिषदेची अशा प्रकारे विभागणी होत नाही. त्यामुळे दुसरं विधान या ठिकाणी अयोग्य आहे. तिसरं विधान सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड करणे हे योग्य आहे. आणि चौथं जे म्हटलंय की विश्वस्त परिषदेच्या सदस्यांची महासचिवांच्या कार्यालयाच्या सहकार्याने निवड करणे, हे देखील अयोग्य विधान आहे. कारण विश्वस्त परिषदेच्या सदस्यांच्या महासचिवांची निवड अशा पद्धतीने केली जात नाही. जे सिक्युरिटी काउन्सिलमध्ये असलेले देश आहेत, सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेले देश आहेत, तेच देश या विश्वस्त परिषदेचे सदस्य म्हणून काम बघतात. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 ब आणि ड हे या ठिकाणी अयोग्य असल्याचं आपल्याला दिसतं. ते याचं उत्तर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये म्हटलंय की संयुक्त राष्ट्रसंघाची विशेषीकृत अभिकरणे चढत्या कालानुक्रमे मांडा. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची जी विविध अभिकरणं आहेत त्यांची स्थापनेनुसार आपल्याला चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. ज्यामध्ये पहिलं जे आहे ते UPU दिलेलं आहे, म्हणजे युनिव्हर्सल पोस्टल युनियन, ज्याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील बर्न या ठिकाणी आहे. दुसरं जे दिलेलं आहे ते ILO, म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जिचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. तिसरं युनेस्को, जे सामाजिक, सांस्कृतिक आणि कल्चरल गोष्टींसाठी काम करते. तर युनेस्कोचं मुख्यालय फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी आहे. आणि WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना, तर WHOचं मुख्यालय हे पुन्हा स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा याच ठिकाणी आहे. तर या 4 विविध संस्था ज्या आहेत त्यांची आपल्याला चढत्या कालानुक्रम मांडणी करायची आहे. हा एक फॅक्च्युअल प्रश्न आहे, म्हणजे संस्था, त्यांचं मुख्यालय आणि त्यांच्या स्थापनेचं वर्ष, हे याच्यावरती आपल्याला आयोग दरवर्षी सातत्याने परत प्रश्न विचारत असल्याचं आढळून येतं. त्यामध्ये UPUची स्थापना 1874 या वर्षामध्ये झालेली आहे. ILOची स्थापना 1919 या वर्षामध्ये झालेली आहे. युनेस्कोची स्थापना 1945 या वर्षामध्ये झालेली आहे. आणि WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 या दिवशी झालेली आहे. त्यामुळं आपण जर का खाली पर्याय बघितले तर पर्याय क्रमांक 1
यामध्ये आपल्याला याचं उत्तर सापडतं. UPU ही जी संस्था आहे, युनिव्हर्सल पोस्टल युनियन, ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी संस्था आहे. सगळ्यात पहिल्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची जुनी संस्था आहे ITU, म्हणजे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. तर ती सर्वात जुनी संस्था आहे आणि त्यानंतर या UPUची स्थापना झालेली आहे. त्यानंतर ILO जी आहे, ILO ही युनायटेड नेशनचं पहिली विशेषीकृत संस्था आहे, जिची स्थापना वर्सायच्या स्थळानुसार झालेली होती 1919 या वर्षामध्ये. त्यानंतर युनेस्कोची स्थापना 1945ची आहे आणि WHOची 7 एप्रिल 1948. 7 एप्रिल हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. त्या 7 एप्रिल 1948 या दिवशी WHOची स्थापना झालेली असल्यामुळं हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो. तर याचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर होईल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा प्रश्न 2017 या वर्षी आयोगाने आपल्याला विचारलेला आहे, ज्यामध्ये एकीकडे आपल्याला वेगवेगळ्या संस्थांची नावं दिलेली आहेत आणि पुढे त्याच्या मुख्यालये दिलेली आहेत आणि त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्यात. त्यामध्ये एकीकडं युनिव्हर्सल पोस्टल युनियन, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, युनेस्को आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, तर या 4 विविध संस्था दिलेल्या आहेत आणि समोर त्याच्या मुख्यालये दिलेली आहेत. यापूर्वीचा जेव्हा प्रश्न आपण डिस्कस करत होतो मित्रांनो, तेव्हा आपण त्या प्रश्नामध्ये त्या संस्थांची स्थापना वर्षाबरोबर मुख्यालय देखील आपण बघितली. एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना अशाच पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे आयोगाने जर का यावर्षी फक्त मुख्यालय विचारलं असेल तर आपण फक्त तेवढंच करणं अपेक्षित नाही. मग त्या व्यतिरिक्त त्या संस्थेची स्थापना कधी झाली, त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण होते, सध्या त्या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत, किंवा सध्या त्या संस्थेशी काही महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे का, या गोष्टी अभ्यासणं आपण अत्यंत गरजेचं आहे. कारण आयोग त्याच घटकांवरती प्रश्न विचारतो. फक्त आयोग त्या घटकाशी संबंधित असलेल्या वेगळ्या एखाद्या मुद्द्यावरती पुढच्या वर्षी प्रश्न विचारेल अशा पद्धतीची शक्यता असते. त्यामुळं या ज्या विविध संस्था आहेत ज्या आपण या धड्याअंतर्गत अभ्यासणार आहोत, त्या संस्थांचा अभ्यास करत असताना दरवर्षी त्याच संस्थांवरती प्रश्न येतो, फक्त तो वेगवेगळ्या घटकांवरती वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेला असतो. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आपला जो प्रश्न आहे त्यामध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनचं मुख्यालय बर्न या ठिकाणी आहे, जे की स्वित्झर्लंडमध्ये येतं. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ITU, आपण आताच म्हटलं की ही जगातली सगळ्यात पहिली आंतरराष्ट्रीय संघटना आहे, जिची स्थापना 1865 झाली होती. तिचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी येतं. बऱ्याचदा मुलं ITU आणि UPU याच्या मुख्यालयामध्ये कन्फ्यूज होतात. बऱ्याचदा आयोग देखील प्रश्न विचारताना थोडंसं फिरवून याचं मुख्यालय आपल्याला देत असतो. तर तिथं लक्षात घ्यायचं की UPUचं मुख्यालय हे बर्न आहे आणि ITUचं मुख्यालय हे जिनिव्हा आहे. युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन त्याचं मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती असलेल्या आर्थिक ज्या मोठ्या संस्था आहेत महत्त्वाच्या, त्यामध्ये मग वर्ल्ड बँक असेल किंवा IMF असेल, या दोन्ही संस्थांचं मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे अमेरिकेतील. आणि इतर ज्या संस्था आहेत, बऱ्याचशा युनायटेड नेशनच्या महत्त्वाच्या संस्था ज्या आहेत, त्यांचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. हे देखील लक्षात घ्या. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो इकॉसॉक या संस्थेशी संबंधित आहे. हा 2018 या वर्षी आयोगाने आपल्याला विचारलेला प्रश्न आहे, ज्यामध्ये म्हटलंय की युनोच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेविषयीचं चुकीचं विधान शोधायचंय. त्यामध्ये आपल्याला एकंदरीत 5 विधानं दिलेली आहेत. पैकी पहिलं विधान आहे, त्यामध्ये असं म्हटलंय की या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे एकूण 54 सदस्य आहेत. दुसऱ्या विधानात असं म्हटलंय की प्रत्येक वर्षी आमसभा 18 सदस्य 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडते. तिसऱ्या विधानात म्हटले की त्याचे प्रमुख अधिवेशन एप्रिल महिन्यात होते. चौथ्या विधानात म्हटले की या परिषदेचे अध्यक्ष 1 वर्षासाठी निवडले जातात आणि लगेचच पुढच्या वर्षी ते पुनर्निवडणूक लढवू शकत नाहीत. आणि शेवटचं जे 5वं विधान आहे त्यात असं म्हटले की परिषदेचे निर्णयच प्रत्येक वेळी 2/3 बहुमताने घेतले जातात. आता मित्रांनो, हे सर्व विधानं बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हा एक मिक्स पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजे कन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल अशा दोन्ही पद्धतीने हा प्रश्न तयार केलेला आहे. त्यामध्ये इकॉसॉक नेमकी काय आहे, ती कशासाठी काम करते, हा एक कन्सेप्च्युअल लेवलचा भाग झाला. त्याचे सदस्य नेमके किती आहेत, ते किती वर्षानंतर त्याची नेमणूक होते किंवा दरवर्षी कधी त्याचं अधिवेशन होतं, हा फॅक्च्युअल स्वरूपाचा भाग आहे. तर पहिलं जे वाक्य आहे की 54 सदस्य, हे अगदी योग्य विधान आहे. पुन्हा त्यांना 3 वर्षाची टर्म असते.
हे देखील योग्य विधान आहे. त्याचं जे प्रमुख अधिवेशन आहे ते दरवर्षी जुलै महिन्यात होतं. या ठिकाणी एप्रिल असं लिहिलेलं आहे, तर हे विधान या ठिकाणी अयोग्य आहे. त्यानंतर या परिषदेचे अध्यक्ष एका वर्षासाठी निवडले जातात, हे योग्य विधान आहे. परंतु तिथून पुढे जे लिहिलेलं विधान आहे ते चुकीचं आहे. आयोग बऱ्याचदा असं करताना आपल्याला आढळतं. आयोग एक भलं मोठं वाक्य तयार करतं, ज्यामध्ये बऱ्याचदा 2-3 वाक्यांचा समावेश असतो आणि त्यामध्ये पहिली 1-2 वाक्य ही योग्य असतात आणि शेवटी जे त्याला सबवाक्य जोडलेलं असतं हे बऱ्याचदा चुकीचं असल्याचं आपल्याला आढळतं. या ठिकाणी देखील तसंच केलेलं आहे. 2 छोटी वाक्य तयार करून एक मोठं वाक्य केलेलं आहे, ज्यामध्ये म्हटले की या परिषदेचे अध्यक्ष एका वर्षासाठी निवडले जातात, हे विधान योग्य आहे. आणि त्यापुढे जे म्हटले की आणि लगेचच पुढच्या वर्षी ते पुनर्निवडणूक लढवू शकत नाहीत, तर हे विधान अयोग्य आहे. ते अध्यक्ष पुन्हा पुढच्या वर्षी पुनर्निवडणूक लढवू शकतात, तशा प्रकारची तरतूद इकॉसॉक बाबत आहे. आणि शेवटी जे विधान म्हटलंय की परिषदेचे निर्णय प्रत्येक वेळी 2/3 बहुमतानेच घेतले जातात. मित्रांनो, अशा पद्धतीचं जेव्हा एखादं वाक्य येतं तेव्हा त्यामध्ये काही अतिशयोक्त शब्द टाकलेले असतात की प्रत्येक वेळी, फक्त, अशा पद्धतीचे जे शब्द असतात ते शब्द वाचताना थोडं काळजीपूर्वक आपण ते वाक्य वाचायचे. इकॉसॉकचे प्रत्येक निर्णय हा 2/3 बहुमताने घेतला जातो असं नाही. त्यामध्ये बहुतांश जे निर्णय असतात इकॉसॉकचे हे साध्या बहुमताने म्हणजे 1/2 मेजॉरिटीने घेतले जातात आणि क्वचित काही महत्त्वाचे निर्णय असतात जे विशेष बहुमताने घेतले जातात. त्यामुळे हे विधान देखील अयोग्य आहे. आणि याचं उत्तर जे आहे या प्रश्नाचं ते पर्याय क्रमांक 3 क, ड आणि ई ही 3 विधानं अयोग्य आहेत. आणि त्यामध्ये काय अयोग्य आहे हे आपण बघितलं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 2013 या वर्षी आयोगाने विचारलेला आणि हा खूप जास्त वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. म्हणजे यावरती वेगवेगळ्या परीक्षांच्या वेगवेगळ्या प्रिलिम्स असतील, मेन्स असतील, आपल्या HRD मध्ये देखील भरपूर वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. थोडं बारकाईने लक्ष देऊन ऐकायचं आहे तुम्ही. त्यामध्ये म्हटलंय की आपल्याला विधानं दिलेली आहेत वेगवेगळी 4 विधानं आणि त्यापैकी कोणती विधानं सत्य आहेत असं विचारलंय. पैकी पहिलं जे विधान आहे त्यात म्हटलंय की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेवर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखण्याची जबाबदारी आहे. दुसऱ्या विधानात म्हटलंय की सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी 4 राष्ट्र आहेत. तिसऱ्या विधानात म्हटलंय की सुरक्षा परिषदेमध्ये अस्थायी स्वरूपात 10 सदस्य राष्ट्र आहेत. आणि चौथ्या विधानात म्हटलंय की कायमस्वरूपी राष्ट्रांना नकाराधिकार आहे. आता आपण 1 बाय 1 या 4ही वाक्यांवरती चर्चा करूयात. पैकी पहिलं जे वाक्य म्हटलंय ते अगदी योग्य आहे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेवरती आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखण्याची जबाबदारी आहे. सुरक्षा परिषदेची निर्मितीच मुळात आंतरराष्ट्रीय पातळीवरती शांतता राहावी म्हणून झालेली आहे. त्यामुळे त्या पद्धतीचे अधिकार या सुरक्षा परिषदेला देण्यात आलेले आहेत. दुसरं जे विधान आहे की सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी 4 राष्ट्र आहेत, तर हे विधान अयोग्य आहे. कारण सुरक्षा परिषदेची जी सदस्य संख्या आहे ही एकंदरीत 15 सदस्य संख्या आहे. या 15 सदस्य संख्येपैकी 10 सदस्य ही अस्थायी स्वरूपाचे असतात आणि 5 सदस्य हे कायमस्वरूपी आहेत. म्हणजे ते सदस्य सुरक्षा परिषदेची जेव्हापासून निर्मिती झाली, युनोची जेव्हा निर्मिती झाली 1945 या वर्षामध्ये, तेव्हापासून आस्थागायत आणि इथून पुढे हे सदस्य कायमस्वरूपी या सुरक्षा परिषदेवरती असणार आहेत. या कायमस्वरूपी सदस्यांमध्ये 5 सदस्यांचा समावेश होतो. हे 5 सदस्य नेमके कोणते आहेत ते देखील बारकाईने लक्षात ठेवा. आयोग आपल्याला त्यावरती प्रश्न विचारतो. हे 5 सदस्य आहेत चीन, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. हे 5 सदस्य आहेत चीन, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आणि रशिया. त्या व्यतिरिक्त क विधान जे आहे की अस्थायी स्वरूपाचे 10 सदस्य राष्ट्र आहेत, हे विधान योग्य आहे. अस्थायी सदस्यांना साधारणतः 2 वर्षाचा कार्यकाल त्या ठिकाणी मिळतो. दर 2 वर्षानंतर काही सदस्य राष्ट्र त्यातून निवृत्त होतात आणि इतर सदस्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाते. आणि कायमस्वरूपी राष्ट्रांना नकाराधिकार आहे, म्हणजे वेटो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये वेटो असं म्हणतो. तर वेटोचा अधिकार या कायमस्वरूपी राष्ट्रांना आहे. म्हणजे एखाद्या ठरावावरती जर का मतदान होत असेल आणि ही जी कायमस्वरूपी 5 राष्ट्र आहेत, या 5 राष्ट्रांपैकी एखाद्या राष्ट्राने जरी त्या ठरावाला अनुमोदन दिलं नाही किंवा त्या ठरावाला पाठिंबा दिला नाही, त्या ठरावाच्या विरोधात मतदान केलं, तर त्या स्वरूपाचा ठराव त्या सुरक्षा परिषदेमध्ये पारित होणार नाही, ज्याला आपण वेटो अधिकार असं म्हणतो, ज्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवरती टीका करण्यात येते. एकतर तो वेटोचा अधिकार या 5 राष्ट्रांचा काढून घेण्यात यावा किंवा इतर राष्ट्रांना सुरक्षा परिषदेमध्ये अधिकचं सदस्यत्व देण्यात यावं, अशा पद्धतीची आंतरराष्ट्रीय पातळीवरती मागणी होत आहे.
भारत देखील सुरक्षा परिषदेवरती स्वतःला स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून प्रयत्नशील आहे, ज्यामध्ये भारताव्यतिरिक्त इतरही काही देश आहेत जे यासाठी प्रयत्नशील आहेत. G4 नावाचा एक ग्रुप आहे जो यासाठी प्रयत्नशील आहे, ज्यामध्ये भारताव्यतिरिक्त ब्राझील, जर्मनी आणि जपान या 3 राष्ट्रांचा समावेश होतो. ही 4 राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून प्रयत्नशील आहेत. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो 2015 या वर्षी आयोगाने आपल्याला विचारलेला आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. आणि खाली आपल्याला 4 विविध पर्याय दिलेले आहेत. पहिल्या पर्यायात असं म्हटले की इसवी सन 1946 मध्ये स्थायी न्यायालयाची या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जागा घेतली. दुसरं विधान आहे या न्यायालयामध्ये एकंदरीत 15 न्यायाधीश असतात. तिसऱ्या विधानामध्ये असं म्हटले की न्यायाधीशाच्या पदाची मुदत 9 वर्षांची असते. आणि चौथ्या पर्यायात असं म्हटले की सर्व न्यायाधीशांची निवड महासभा करते. आता मित्रांनो, हे आंतरराष्ट्रीय न्यायालय, त्याचं एकंदरीत रचना, त्याची सदस्य संख्या, त्याच्या सदस्यांची एकंदरीत कार्यकाळाची मुदत किंवा त्यांची निवडीची पद्धती, या गोष्टी जर आपल्याला माहीत असेल तर हा प्रश्न आपला सुटू शकतो. यामध्ये पर्याय क्रमांक 4 जो आहे हा चुकीचा असल्याचं आपल्याला कळतं, कारण सर्व न्यायाधीशांची निवड जी आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या ती महासभा करत नाही. ती महासभा आणि सुरक्षा परिषद या 2 वेगवेगळ्या संस्था दोघंही करतात आणि त्यामध्ये सेपरेट ठराव पारित व्हावे लागतात. म्हणजे या दोन्ही संस्था पुन्हा संयुक्तपणे निवड करत नाहीत, म्हणजे एकत्रित येऊन एकाच वेळी त्यांची निवड केली जात नाही. सुरक्षा परिषदेमध्ये वेगळं मतदान होतं, महासभेमध्ये वेगळं मतदान होतं आणि मग या संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यायाधीशांची निवड केली जाते. यामध्ये एकंदरीत 15 न्यायाधीश असतात, त्यांची मुदत 9 वर्षाची असते. आणि भारतामध्ये आत्तापर्यंत साधारणतः 4 वेगवेगळ्या व्यक्तींनी त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. नागेंद्र सिंग म्हणून व्यक्ती होते ज्यांनी या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे. अगदी अलीकडे आपले दलवील भंडारी आहेत, जे 2012 या वर्षापासून आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कार्यरत आहेत. त्यांची अगदी अलीकडे 2018 या वर्षामध्ये पुनर्नेमणूक देखील झालेली आहे. त्यांनी ब्रिटनचे ग्रीनवूड नावाचे व्यक्ती होते, ज्यांचा पराभव त्या निवडणुकीमध्ये केला. अगदी 193 पैकी आपल्याला 183 मतं त्या ठिकाणी मिळाली. सुरक्षा परिषदेची 5 पैकी 5ही मतं आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. तर अगदी अलीकडे दलवीर भंडारी हे नाव तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. आयोग त्यावरती आपल्याला प्रश्न कदाचित फ्रेम करू शकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो 2016 या वर्षी आयोगाने आपल्याला विचारलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांविषयीचे पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. आता पुन्हा या प्रश्नामध्ये सेम मागच्या पद्धतीचं पॅटर्न रिपीट झालेलं आहे. यामध्ये पहिला विधान जे आहे त्यामध्ये म्हटलंय की न्यायाधीशांचा कार्यकाळ 9 वर्षांचा असतो. दुसऱ्या विधानामध्ये न्यायाधीशांची पुनर्निवडणूक होऊ शकते किंवा पुनर्नेमणूक होऊ शकते असं म्हटलंय. तिसऱ्या विधानामध्ये न्यायाधीशांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषदेकडून संयुक्तपणे होते असं म्हटलेलं आहे. आणि चौथ्या विधानामध्ये न्यायाधीशांची निवड त्यांच्या पात्रतेनुसार होते, त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या आधारे निवड होत नाही असं म्हटलंय. आता यामध्ये आपल्याला 1-2-3 गोष्टी नव्याने सापडलेल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या आहेत त्या बघूयात. एकतर न्यायाधीशांची पुनर्नेमणूक होऊ शकते, हे जे दुसऱ्या विधानात म्हटलंय हे योग्य विधान आहे. मी जसं आत्ताच म्हटलं की दलवीर भंडारी आपले 2012 या वर्षापासून आत्तापर्यंत कार्यरत आहेत आणि त्यांची 2018 मध्ये पुन्हा नव्याने नेमणूक झालेली आहे, त्यामुळे पुनर्नेमणूक होऊ शकते. तिसरं जे विधान आहे की न्यायाधीशांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषदेकडून संयुक्तपणे होते. आता मी जसं मगाशी म्हटलं की आमसभा आणि सुरक्षा परिषद या दोन्ही संस्थांचा संयुक्त राष्ट्रांच्या जे न्यायालय आहे त्याच्या न्यायाधीशांच्या निवडीमध्ये सहभाग असतो, परंतु ही निवड सेपरेट होते, संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या केली जात नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं मतदान व्हावं लागतं आणि मग त्यांची निवड होते. त्यामुळे जे तिसरं विधान आहे ते तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आणि चौथं जे विधान आहे की न्यायाधीशांची निवड त्यांच्या पात्रतेनुसार होते, त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या आधारे होत नाही, तर हे विधान देखील योग्य आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचा ठरतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो 2016 वर्षी आपल्याला विचारलेला आहे. त्यामध्ये म्हटलंय की 2005च्या जागतिक परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव अधिकार आयोगाची जागा डॅश डॅश या यंत्रणेने घेतलेली आहे. आणि ज्यामध्ये पहिल्या पर्यायामध्ये म्हटले की संयुक्त राष्ट्रसंघाची मानव अधिकार परिषद,
दुसऱ्या पर्यायामध्ये म्हटलं की संयुक्त राष्ट्र संघाचा मानव अधिकार संबंधी आंतरराष्ट्रीय आयोग. तिसऱ्या पर्यायात म्हटले की संयुक्त राष्ट्र संघाचा मानव अधिकार विषयीचा करार. आणि चौथ्या पर्यायामध्ये म्हटले की मानव अधिकारासंबंधी उच्चायुक्तांचं कार्यालय. तर नेमकं 2005 या वर्षामध्ये कोणत्या संस्थेची जागा कोणत्या संस्थेने घेतलेलं आहे असं विचारलेलं आहे, ते मानव अधिकारांशी संबंधित. तर मानवाधिकारांशी संबंधित युनायटेड नेशनच्या आत्तापर्यंत 2 महत्त्वाच्या संस्था होत्या. एक होतं युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल आणि दुसरं होतं युनायटेड नेशन ह्युमन राईट्स कमिशन. तर हे जे कमिशन होतं युनायटेड नेशन ह्युमन राईट्स कमिशन, याची स्थापना 1946 या वर्षामध्ये झालेली होती आणि या कमिशनची स्थापना इकॉसॉकच्या अंतर्गत झालेली होती, इकॉनॉमिक अँड सोशल कमिशनच्या अंतर्गत. तर या कमिशनला पुढे 2006 या वर्षामध्ये काउन्सिलने रिप्लेस केलेलं आहे, म्हणजे युनायटेड नेशन ह्युमन राईट्स काउन्सिल. आणि तेच आपल्याला या ठिकाणी विचारले. ज्यामुळे पर्याय क्रमांक 1 संयुक्त राष्ट्रसंघाची मानव अधिकार परिषद या यंत्रणेने पूर्वीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव अधिकार आयोगाची जागा घेतलेली आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पुढचा प्रश्न 2017 या वर्षी आयोगाने आपल्याला विचारलेला आहे, ज्यामध्ये युनोच्या मानवी हक्क परिषदेसंबंधी खालील बाबी विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. आणि एकंदरीत आपल्याला 3 विधानं त्या ठिकाणी दिलेली आहेत. पैकी पहिलं जे विधान आहे की ती एक आंतरशासकीय संस्था आहे. दुसरं विधान आहे तिने पूर्वीच्या युनोच्या मानवी हक्क आयोगाची जागा घेतलेली आहे. आणि तिसरं विधान आहे तिच्या सदस्यांची निवड 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी होते. प्रश्न कशा पद्धतीने डायरेक्टली इनडायरेक्टली रिपीट होतो ते या ठिकाणी बघा. 2016 या वर्षामध्ये आपल्याला कोणत्या संस्थेची जागा कोणत्या संस्थेने घेतली असं म्हटलेलं आहे आणि त्याच संस्थेवरती 2017 साली प्रश्न फ्रेम झालेला आहे. त्यामध्ये पहिलं जे विधान आहे की ती एक आंतरशासकीय संस्था आहे, तर हे विधान योग्य आहे. अनेक देशांचे वेगवेगळ्या प्रतिनिधी असतात, ते या संस्थेचे सदस्य असतात. तिने पूर्वीच्या युनोच्या मानवी हक्क आयोगाची जागा घेतलेली आहे. तर हे वाक्य डायरेक्टली रिपीट झालेलं आहे, म्हणजे हा प्रश्नच मागच्या वर्षी होता ते या ठिकाणी एका वाक्याच्या रूपात आलेला आहे. त्यानंतर तिच्या सदस्यांची निवड 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी होते, हे विधान देखील योग्य आहे. युनायटेड नेशनच्या ज्या विविध संस्था आहेत त्यांचे सदस्य आहेत, ती सदस्य संख्या आणि त्यांचा कार्यकाळ हे व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयोग आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारल्याचं लक्षात येतं. तर पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि क ही 3ही विधानं युनोच्या मानवी हक्क परिषदेसंबंधीची योग्य आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून घोषित केला आहे असं विचारले. हा प्रश्न आपल्याला आयोगाने 2016 या वर्षी विचारलेला आहे. ज्यामध्ये पहिला पर्याय आहे वसुंधरा दिवस, ज्याला आपण वर्ल्ड अर्थ डे असं इंग्रजीमध्ये म्हणतो. दुसरा आहे आंतरराष्ट्रीय योग दिन. तिसरा आहे जागतिक महिला दिन आणि चौथा आहे अपंग दिन. तर मित्रांनो 21 जून मुळात हा प्रश्न जर आपण व्यवस्थित बारकाईने बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की हा प्रश्न करंटचा प्रश्न आहे, याला करंटचा टच आहे. यामध्ये 2016 हे वर्ष असं होतं ज्या वर्षी भारताने युनायटेड नेशन्स पुढे एक प्रपोजल मांडलेलं होतं की 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जावा. आणि युनोने ते प्रपोजल खूप मोठ्या मताधिक्याने स्वीकारलं आणि त्या वर्षापासून पुढे दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवरती योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात देखील फार मोठ्या प्रमाणात तो साजरा केला जातो. 21 जून या दिवसाचं महत्त्व असं आहे की 21 जून या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस असतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठी रात्र असते. तर 21 जून या दिवशी सूर्याची उत्तर गोलार्धामध्ये लंबरूप किरणं पडतात, ज्याला आपण उत्तरायण असं म्हणतो. त्या दिवशी उत्तरायण संपतं आणि दक्षिणायन पुन्हा सुरू होतं. हा थोडासा भूगोलाचा पार्ट आहे, पण हरकत नाही, त्याची या ठिकाणी रिलेव्हन्स आहे. त्यानंतर बाकीचे जर आपण पर्याय बघितले, त्यामध्ये पहिल्या पर्यायामध्ये वसुंधरा दिवस म्हणजे अर्थ डे असं दिलेलं आहे. तर हा अर्थ डे 22 एप्रिल या दिवशी साजरा होतो. जागतिक महिला दिन हा 8 मार्च या दिवशी साजरा होतो. आणि अपंग दिन हा दरवर्षी 3 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होतो. त्यामुळे हे विविध पर्याय या ठिकाणी येत नाहीत. आणि पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय योग दिन हा या ठिकाणी याचं उत्तर होतं. आयोग आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या संस्थेशी संबंधित असलेले महत्त्वाचे दिवस कशा पद्धतीने विचारतो हे या ठिकाणी लक्षात येतं. काही महत्त्वाचे दिवस आहेत ते लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यामध्ये जागतिक महिला दिन असेल, आंतरराष्ट्रीय अपंग दिन असेल, आंतरराष्ट्रीय एड्स दिवस असेल किंवा वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे असेल. असे एक
15-20 महत्त्वाचे दिवस आहेत जे वेगवेगळ्या घटकांशी संबंधित आहेत, ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला 2017 या वर्षी आयोगाने विचारलेला आहे, ज्यामध्ये युनोच्या शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्यांची क्रमवारी यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे या ठिकाणी जी आपली UNDP ही संस्था आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ही संस्था अभ्यासत असताना MDG आणि SDG, MDG जे की 8 आहेत, SDG एकंदरीत 17 आहेत. हे 8 आणि 17 MDG SDG आपण अनुक्रमे कलमनुसार बघितले होते, त्यावरतीच आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे, ज्यामध्ये एका बाजूला वेगवेगळे उपक्रम आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं क्रमवारी दिलेली आहे, ज्यामध्ये उद्योग, नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा ज्याचा SDG मध्ये 9व्या क्रमांकाला समावेश होतो. शांतता, न्याय आणि भक्कम संस्था ज्याचा SDG मध्ये 16व्या क्रमांकाला समावेश होतो. जमिनीवरील जीवन ज्याचा 15व्या क्रमांकाला समावेश होतो आणि हवामान विषयक कृती याचा 13व्या क्रमांकाला SDG मध्ये समावेश होतो. म्हणजे MDG आणि SDG जनरली आपल्याला आयोग जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याबाबत नेमकं काय विचारतो हे लक्षात घ्या. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे कधी करण्यात आले, कुणामार्फत करण्यात आले, ते किती कार्यकाळासाठी होते आणि त्या अंतर्गत असलेले जे 8 गोल आहेत ते नेमके कोणते आहेत यावरती आपल्याला आयोग थेट प्रश्न विचारतो. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 2000 साली करण्यात आले. त्यानंतर त्यामध्ये एकंदरीत 8 गोल्सचा समावेश होता. ते 2000 ते 2015 या वर्षासाठी उपलब्ध होते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे 2015 ते 2030 या वर्षांसाठी आहेत. त्या अंतर्गत एकंदरीत 17 गोल्सचा समावेश होतो. हे गोल्स विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही देशांसाठी आहेत. मग हे 8 आणि 17 गोल नेमके कोणते आहेत ते आपण धड्यामध्ये घेतलेलं आहे, त्यावरती थोडं बारकाईने लक्ष द्या, ते गोल्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला अशा पद्धतीने आयोग डायरेक्टली फॅक्च्युअल प्रश्न तयार करत असल्याचं लक्षात येते. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो युनिसेफ या संस्थेशी संबंधित आहे. 2012 या वर्षी आपल्याला आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की युनिसेफने खालीलपैकी कोणते लक्ष्य गाठायचं निश्चित केलेलं आहे आणि ज्यामध्ये आपल्याला 4 विविध विधानं दिलेली आहेत. त्यामध्ये आरोग्य जीवनास प्रोत्साहन, सर्वांना गुणात्मक शिक्षण प्रदान करणे, बालकांचं शोषण व हिंसेपासून संरक्षण करणे आणि HIV एड्सला प्रतिबंध घालणे. मित्रांनो, युनिसेफचा फुल फॉर्म जरी तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल तरी तुम्ही याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. युनिसेफचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. तर ही बालकांसाठी काम करणारी संस्था आहे, त्यामुळे बालकांसंबंधी इथं आपल्याला काही ऑप्शन दिसत आहेत, तर ते याचं उत्तर असू शकतं. आता पहिलं जे आहे की आरोग्य जीवनास प्रोत्साहन देणे, तर हे योग्य उत्तर आहे. सर्वांना गुणात्मक शिक्षण प्रदान करणे हे देखील योग्य आहे. बालकांचं शोषण आणि हिंसेपासून संरक्षण करणे
हे देखील आहे आणि HIV एड्सला प्रतिबंध घालणे हे देखील युनिसेफचं लक्ष आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड ही विधानं योग्य आहेत. आता 2015 या वर्षी आयोगाने विचारलेला आपण प्रश्न बघूयात. त्यामध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने 11 डिसेंबर 1946 रोजी निर्माण केलेल्या युनिसेफ बाबत काय खरं नाही असं विचारलंय. एकंदरीत आपल्याला 4 वाक्य दिलेली आहेत. पैकी पहिलं जे वाक्य आहे त्यामध्ये म्हटले की युनिसेफचा संस्थापक पोलीस सूक्ष्मजीव तज्ञ लुडविक राजमन याला मानलं जाते. तो 1946 ते 1950 या दरम्यान संस्थेचा अध्यक्षही होता. दुसऱ्या विधानात असं म्हटले की युनिसेफ केवळ वेगवेगळ्या शासनाकडून तसेच खाजगी देणगीदारांकडून त्यांचा निधी मिळवते. तिसऱ्या विधानामध्ये असं म्हटले की जनरल असेंब्लीने निवडलेल्या प्रतिनिधींनी युनिसेफचं कार्यकारी मंडळ तयार होतं. आणि चौथं विधान जे आहे त्यामध्ये वरीलपैकी एकही नाही असं म्हटले. आता मित्रांनो, प्रश्न आणि त्याचे खाली ऑप्शन जर बघितले तर असं लक्षात येतं की याच्यामध्ये दिलेले जे पहिले 2 ऑप्शन आहेत ते फॅक्च्युअल आहेत आणि तिसरा जो ऑप्शन आहे जे की आपलं उत्तर आहे ते कन्सेप्च्युअल आहे. मुळात युनिसेफ कोणत्या संस्थेच्या अंतर्गत कार्य करते हे जर आपल्याला व्यवस्थित माहीत असेल तर आपण डायरेक्टली या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचतो. युनिसेफ जनरल असेंब्लीने निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत काम करते हे चुकीचं विधान आहे. युनिसेफ इकोसॉकच्या अंतर्गत काम करते, म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन, ज्याला आपण आर्थिक व सामाजिक परिषद असं म्हणतो. त्यामुळे तिसरं जे विधान आहे हे तिसरं विधान अयोग्य विधान आहे आणि पहिली 2 विधानं जी आहेत ती योग्य विधान आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये 2015 साली आपल्याला आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. आशियान या संघटनेवरती आधारित असलेला हा प्रश्न आहे, ज्यामध्ये खालील बाबींचा विचार करून उत्तरे लिहा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. अ मध्ये म्हटले की आशियानची स्थापना 1967 मध्ये झाली. ब मध्ये म्हटले की आशियानची 2001 ची परिषद ब्रुनेई या ठिकाणी झालेली आहे. क मध्ये म्हटले की भारत आशियानचा सुरुवातीपासूनचा सदस्य आहे. आणि ड मध्ये असं म्हटले की एशियानचे केंद्रीय सचिवालय सिंगापूर या ठिकाणी आहे. आता जर प्रश्न बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की हा प्रश्न फॅक्च्युअल प्लस कन्सेप्च्युअल या दोन्ही पातळ्यांवरचा आहे. फॅक्च्युअल अशासाठी की आपल्याला पहिले 1-2 जे विधानं दिलेली आहेत त्यामध्ये फॅक्ट्स विचारलेले आहेत की स्थापना नेमकी कधी झाली, 2001 ची परिषद कुठे झाली. आणि तिसरं आणि चौथं जे वाक्य आहे कन्सेप्च्युअल लेवलचं आहे की बाबा नेमकं भारत आणि आशियानचा संबंध काय आहे किंवा त्याचं हेडक्वार्टर्स नेमकं कुठं आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला एखाद्या संघटनेशी संबंधित असलेलं काही महत्त्वाच्या गोष्टी जर माहीत असतील, म्हणजे उदाहरणार्थ त्या संघटनेची स्थापना कधी झाली, त्या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे, त्या संघटनेचं संबंधित असलेल्या महत्त्वाची विभागीय कार्यालय कुठं आहेत, या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित माहीत असतील किंवा सदस्य नेमके किती आहेत या गोष्टी जर व्यवस्थित बारकाईने माहीत असतील आणि त्या प्रश्नामध्ये जरी वेगळी इतर काही माहिती विचारलेली असेल, म्हणजे जसं इथं विचारलंय की एशियानची 2001 ची परिषद ब्रुनेई या ठिकाणी झाली. आता या एशियन या संघटनेच्या दरवर्षी किंवा दर 2 वर्षाने मीटिंग्स या सतत होत राहतात. मग आपण या सगळ्या मीटिंग्स लक्षात ठेवू शकत नाही, परंतु बऱ्याचदा असं होतं की त्या संघटनेविषयी जर का स्टॅटिक माहिती आपल्याला व्यवस्थित असेल तर मग आपला प्रश्न चुकत नाही. या ठिकाणी पर्याय क्रमांक जे आपल्याला क हे विधान दिलेलं आहे की भारत आशियानचा सुरुवातीपासूनच सदस्य आहे, तर हे अत्यंत अयोग्य विधान आहे. कारण भारताला अजूनही आशियानचं सदस्यत्व मिळालेलं नाही. भारत आशियानच्या सदस्यत्वासाठी प्रयत्नशील आहे, परंतु भारत हा एक दक्षिण आशियातील खूप मोठा देश आहे आणि भारताला जर का सदस्यत्व दिलं तर आशियान या संघटनेमध्ये असलेले जे इतर छोटे छोटे देश आहेत जे एकंदरीत 10 आहेत त्यांचा बॅलन्स कुठेतरी बिघडू शकतो किंवा तिथं समन्वय राहू शकत नाही. भारताची मोनोपॉली त्या ठिकाणी तयार होईल अशा प्रकारची भीती या आशियान देशांना आहे. त्यामुळे भारताला त्यांनी थेट सदस्यत्वाचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे क हे विधान अयोग्य आहे. आणि आशियानचे केंद्रीय सचिवालय सिंगापूर या ठिकाणी आहे असं म्हटलंय, जे विधान चुकीचं आहे. कारण आशियानचं मुख्यालय हे इंडोनेशियातील जकार्ता या ठिकाणी आहे. त्यामुळं अ आणि ब हा जो पर्याय क्रमांक 2 आहे हे विधानं योग्य आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो 2014 या वर्षी आयोगाने आपल्याला विचारलेला आहे, जो की सार्क या संघटनेशी संबंधित आहे. ज्यामध्ये असं म्हटलंय की सार्क संघटनेच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या. त्यामध्ये म्हटलंय की सार्कची स्थापना 1985 मध्ये झाली. दुसऱ्या विधानात म्हटले की शशी थरूर हे सार्क संघटनेचे 5वे महासचिव होते.
तिसऱ्या विधानात असं म्हटलंय की सार्क संघटनेचा मुख्य हेतू दक्षिण आशियाई लोकांचं कल्याण करणे हा आहे. मित्रांनो, प्रश्न आणि खाली जर का ही 3 वाक्य बघितली तर असं लक्षात येतं की हा प्रश्न फॅक्च्युअल लेवलचा प्रश्न आहे. त्यामध्ये सार्कची स्थापना 1985 ला झाली, हे योग्य विधान आहे. शशी थरूर हे सार्क संघटनेचे 5वे महासचिव होते. तर शशी थरूर यांचा सार्कशी थेट संबंध नाही. शशी थरूर यांनी अनेक वर्ष युनायटेड नेशन्समध्ये काम केलेलं आहे, वेगवेगळ्या मंडळांवरती त्यांनी काम केलेलं आहे, परंतु सार्कचा शशी थरूर या व्यक्तींशी संबंध नाही, त्यामुळे ते विधान अयोग्य आहे. आणि सार्क संघटनेचा मुख्य हेतू दक्षिण आशियाई लोकांचं कल्याण करणे हा आहे. अर्थातच सार्क हे नाव जे आहे, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉपरेशन, म्हणजे सार्क ही संघटना दक्षिण आशियाई देशांसाठी कार्यरत आहे, त्यामुळं तिसरं विधान अगदी योग्य आहे. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अ आणि क ही विधानं योग्य आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये म्हटले की पुढीलपैकी कोणत्या संघटना या प्रादेशिक संघटना नाहीत. आता मित्रांनो, या ठिकाणी आयोगाने एक फार सुंदर प्रश्न तयार केलेला आहे. 2016 वर्षीतला हा प्रश्न आहे. आयोगाने या ठिकाणी जाणून घ्यायचे की उमेदवारांना एखाद्या संघटनांबाबत नेमकी माहिती आहे की नाही. म्हणजे ज्या संघटना वेगवेगळ्या पातळीवरती स्थापन होतात, मग काही संघटना या आर्थिक स्वरूपाच्या असतात, काही राजकीय स्वरूपाच्या असतात, काही क्षेत्रीय स्वरूपाच्या असतात, काही विशिष्ट मुद्द्यांवरती तयार झालेल्या असतात. तर नेमक्या अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती संघटना स्थापन झालेल्या ज्या आहेत त्या त्याबाबत त्या उमेदवारांना किती माहिती आहे, किती अनभिज्ञ आहेत उमेदवार, हे आयोगाने या ठिकाणी माहिती करून घेतलेलं आहे. ज्यामध्ये आपल्याला एकंदरीत 6 संघटना दिलेल्या आहेत. सार्क आहे, आशियान आहे, युरोपियन युनियन आहे, ओपेक आहे, आफ्रिकन युनियन आहे आणि कॉमनवेल्थ आहे. तर यापैकी कोणत्या संघटना या प्रादेशिक संघटना नाहीत असं म्हटलेलं आहे. तर साहजिक आहे मित्रांनो, सार्क ही प्रादेशिक संघटना आहे. आशियान सार्क ही दक्षिण आशियाई देशांची संघटना आहे, त्यामुळं ती एक प्रादेशिक संघटना ठरते. आशियान ही आग्नेय आशियाई देशांची संघटना आहे. एकंदरीत 10 देश या संघटनेत आहेत, त्यामुळे ही देखील प्रादेशिक संघटना ठरते. युरोपियन युनियन देखील प्रादेशिक संघटना आहे. नावाप्रमाणे युरोपातील जे प्रमुख देश आहेत ते तिचे सदस्य आहेत. ओपेक ही संघटना जी आहे, तर ओपेक ही संघटना मात्र प्रादेशिक संघटना नाही. कारण ओपेकचा जो फुल फॉर्म तुम्ही बघितला तो आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, म्हणजे तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना. ही संघटना जी आहे त्या संघटनेचे देश हे वेगवेगळ्या खंडातील आहेत. असे देश आपलं तेल निर्यात करतात ते या संघटनेचे सदस्य असतात, त्यामुळे प्रादेशिक संघटना ओपेक होत नाही. त्यानंतर आफ्रिकन युनियन देखील प्रादेशिक संघटना आहे. आफ्रिकेतील देशांनी युरोपियन युनियनच्या धर्तीवरती स्वतः एक संघटना स्थापन केलेली आहे. आफ्रिका खंडातील विविध देश या संघटनेचे सदस्य आहेत, त्यामुळे आफ्रिकन युनियन देखील प्रादेशिक संघटना आहे. आणि कॉमनवेल्थ ही प्रादेशिक संघटना नाही, कारण कॉमनवेल्थ ही संघटना, त्या संघटनेचे सदस्य जे आहेत ते असे देश आहेत ज्या देशांवरती पूर्वी ब्रिटनचं साम्राज्य होतं. मग पूर्वी ब्रिटनचं साम्राज्य असलेले देश या कॉमनवेल्थचे सदस्य आहेत, ज्यामध्ये भारताचा देखील समावेश होतो. त्यामुळं कॉमनवेल्थ आणि ओपेक हे 2 संघटना या ठिकाणी वेगळ्या ठरतात. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला याचं उत्तर मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पुढीलपैकी कोणत्या संघटना या प्रादेशिक संघटना नाहीत, तर ओपेक आणि कॉमनवेल्थ या 2 संघटना या वेगळ्या संघटना आहेत, जे याचं उत्तर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो 2018 साली आपल्याला आयोगाने विचारलेला आहे, ज्यामध्ये खालीलपैकी अलिप्तता चळवळीशी नाम म्हणजे कोण संबंधित नाही. अलिप्तता चळवळ म्हणजे नॅशनल अलाइनमेंट मुवमेंट, नॉन अलाइनमेंट मुवमेंट, म्हणजे कोणत्याही देशाशी संबंधित नसते, कोणत्याही मोठ्या गटाशी संबंधित नसणे. ज्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये जवाहरलाल नेहरू आहे, 2 मध्ये जेसिप ब्रॉस टिटो आहे, पर्याय क्रमांक 3 म्हणजे क्वामे नक्रुमा हे आहेत, आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये यासर अराफत आहेत. मित्रांनो, नामी संघटना जर आपण बघितली नॉन अलाइनमेंट मुवमेंट, तर ही संघटना 1961 साली बेलग्रेडमध्ये स्थापन झालेली होती. 1955 साली बाडुंग या ठिकाणी आधी एक परिषद झालेली होती. त्यानंतर 1961 साली बेलग्रेड या ठिकाणी परिषद झाली आणि त्या ठिकाणी या संघटनेची स्थापना झाली. त्यावेळेचं जे वातावरण होतं आंतरराष्ट्रीय पातळीवरती, की जगाची विभागणी थेटपणे 2 प्रमुख गटांमध्ये झालेली होती. एक अमेरिकेचा गट होता आणि दुसरा रशियाचा गट होता.
आणि या दोन्ही गटांमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात कोल्ड वॉर सुरू झालेलं होतं, शीतयुद्ध सुरू झालेलं होतं. या दोन्ही जागतिक महासत्ता होत्या. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही देश एकवटले होते, रशियाच्या नेतृत्वाखाली समाजवादी देश एकवटलेले होते आणि या दोन विचार प्रणालींचा पर्यायाने या दोन मोठ्या देशांचा एकमेकाशी संघर्ष सुरू झालेला होता. आणि बऱ्याचशे देश असे होते जे त्या दरम्यानच्या काळामध्ये नव्याने स्वतंत्र झालेले होते. ब्रिटनच्या जोखडातून आणि इतर युरोपियन देशांच्या जोखडातून बरेचसे आफ्रिकन आणि आशियन देश स्वतंत्र झालेले होते, ज्यामध्ये भारताचा देखील समावेश होता. मग या आफ्रो आशियाई देशांनी एकत्रित येऊन काही देश असे होते ज्यांनी एकत्रित येऊन एक नवीन संघटना स्थापन करण्याचं ठरवलं आणि या दोन्ही गटांमध्ये सामील न होता स्वतःच्या विकासावरती लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. आणि मग त्यातून या संघटनेचा शुभारंभ झाला किंवा स्थापना झाली. आणि ही संघटना स्थापन करण्यामध्ये काही प्रमुख देशाचे नेते होते ज्यांचा खूप मोठा वाटा होता, ज्यामध्ये भारताचे जवाहरलाल नेहरू होते, युगोस्लावियाचे जेसिप ब्रॉस टुटो होते, घानाचे क्वामे नक्रुमा होते. तर या विविध व्यक्तींचा समावेश होता. यासर अराफत जे आहेत त्यांचा या नाम संघटनेशी संबंध नव्हता, त्यामुळं ते या ठिकाणी बाहेर पडतात. त्या व्यतिरिक्त इंडोनेशियाचे सुकार्नो देखील होते. तर या व्यक्तींचा नाम संघटना स्थापन करण्याशी संबंध होता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो 2014 वर्षी आपेक या संघटनेवरती आयोगाने आपल्याला विचारलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य संघटनेसंदर्भात खालील विधानं विचारात घ्या. ज्यामध्ये ॲपेक संघटनेची स्थापना 1989 मध्ये झाली असं म्हटलंय. भारत ॲपेकचा संस्थापक सदस्य देश आहे असं म्हटलंय. आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये आर्थिक विकास, सहकार्य, व्यापार व गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणारी ॲपेक ही एक प्राथमिक संस्था आहे असं म्हटलंय. आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हटलंय. ज्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 मध्ये ब आणि क, पर्याय क्रमांक 3 मध्ये अ आणि क आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त ब असं म्हटलंय. मित्रांनो, हे विविध पर्याय आणि प्रश्न बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की हा एक मिक्स पद्धतीचा प्रश्न आहे. 2 वाक्य फॅक्च्युअल आहेत आणि एक वाक्य कन्सेप्ट लेवलला आहे. त्यामुळं हा एक मिक्स पद्धतीचा प्रश्न असल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये तिसरा जो पर्याय आहे तो तिसरा पर्याय याचं योग्य उत्तर आहे. कारण पहिला जो वाक्य आहे ज्यामध्ये म्हटलंय की ॲपेक संघटनेची स्थापना 1989 मध्ये झाली, हे योग्य विधान आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बॉब हॉके यांनी या संघटनेची संकल्पना मांडलेली होती आणि आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये जे देश आहेत, आशिया पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यावरती असलेले एशियन आणि पॅसिफिक देश, तर त्यांची एक संघटना असावी अशा पद्धतीची एक संकल्पना या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान बॉब हॉके यांनी मांडलेली होती. आणि त्यांच्या संकल्पनेतून पुढे 1989 मध्ये या ॲपेकची स्थापना झाली आणि जिचे एकंदरीत सध्या 21 सदस्य देश आहेत. भारत ॲपेकचा संस्थापक सदस्य देश आहे असं जे म्हटलंय दुसऱ्या विधानात, हे अयोग्य विधान आहे. भारताला ॲपेकचं सदस्यत्व अजूनही मिळालेलं नाही. भारत यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु भारताचं जे स्थान आहे ते या स्थानामुळं भारताला म्हणजे आपलं भौगोलिकदृष्ट्या स्थानामुळं भारताची थोडीशी गोची होते आणि त्या ठिकाणी भारताला ॲपेकचं सदस्यत्व मिळण्यापासून अडथळा निर्माण होतोय. त्यानंतर तिसरं जे वाक्य आहे की आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये आर्थिक विकास, सहकार्य, व्यापार व गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणारी ॲपेक ही एक प्राथमिक संस्था आहे, तर हे विधान अगदी योग्य आहे. कारण आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये विकास व्हावा, मग तो आर्थिक विकास असेल किंवा व्यापार व गुंतवणूक वाढावी, यासाठी या संघटनेमार्फत प्रयत्न केले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ आणि क ही विधानं या ठिकाणी योग्य आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो 2018 या वर्षी आपल्याला राष्ट्रकुल संघटनेविषयी आयोगाने विचारलेला आहे, ज्यामध्ये राष्ट्रकुलासंबंधी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही असं म्हटलंय. यामध्ये एकंदरीत 4 विधानं दिलेली आहेत, ज्यापैकी एक अयोग्य विधान आपल्याला ओळखायचंय. यामध्ये पहिलं जे विधान आहे ज्यामध्ये म्हटलंय की राणी व्हिक्टोरियाने ब्रिटिश साम्राज्याचे वर्णन सर्वप्रथम 1884 साली राष्ट्रकुल राष्ट्रे असं केलं होतं. दुसऱ्या विधानामध्ये असं म्हटलंय की लंडन घोषणापत्राद्वारे आधुनिक राष्ट्रकुलाची निर्मिती 1949 साली झाली. तिसऱ्या विधानामध्ये असं म्हटलंय की राष्ट्रकुल आपल्या सदस्य राष्ट्रावर निर्बंध लादू शकत नाही. आणि चौथ्या विधानात असं म्हटलंय की राष्ट्रकुलाद्वारे 2002 मध्ये झिम्बाब्वेला 1 वर्षासाठी निलंबित केलं होतं. तर मित्रांनो, ही 4ही वाक्य जर बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की हा एक फॅक्च्युअल लेवलचा प्रश्न आहे.
पहिलं जे वाक्य आहे ते या ठिकाणी अयोग्य आहे, जे या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण राणी व्हिक्टोरियाने ब्रिटिश साम्राज्याचं वर्णन सर्वप्रथम 1884 साली राष्ट्रकुल राष्ट्र असं केलं नव्हतं. अशा पद्धतीचं सर्वप्रथम वर्णन 1884 साली लॉर्ड रॉसबेरी या ब्रिटिशच्या नेत्याने केलेलं होतं, ब्रिटनच्या एका नेत्याने केलेलं होतं. ते राणीने केलेलं वर्णन नव्हतं. लॉर्ड रॉसबेरी हे नाव आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. पुढं दुसरा एक ब्रिटनचा नेता होता, त्याने देखील कॉमनवेल्थ ऑफ नेशन त्यांनी अशा पद्धतीचं एक वर्णन केलेलं होतं. त्यानंतर दुसरं जे विधान आहे की लंडन पत्राद्वारे आधुनिक राष्ट्रकुलाची निर्मिती 1949 साली झाली, हे विधान देखील योग्य आहे. तिसरं जे विधान आहे की राष्ट्रकुल आपल्या सदस्य राष्ट्रावर निर्बंध लादू शकत नाही, हे देखील योग्य आहे. आणि चौथं विधान की राष्ट्रकुलद्वारे 2002 मध्ये झिम्बाब्वेला 1 वर्षासाठी निलंबित केलेलं होतं, हे योग्य आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो 2018 मध्ये आपल्याला आयोगाने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेवरती विचारलेला आहे, ज्यामध्ये पहिलं विधान जे आहे ते आहे 1919 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली. दुसरं विधान आहे 1946 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली विशेषीकृत एजन्सी बनली, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फर्स्ट स्पेशलाइज्ड एजन्सी असं म्हणतो. तिसरं जे विधान आहे की 1991 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बाल कामगार निर्मूलनाकरता आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला. आणि चौथं जे विधान आहे की सध्या एकूण 167 देश आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे सदस्य आहेत. मित्रांनो, हे चारही वाक्य बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की हा एक फॅक्च्युअल पद्धतीचा प्रश्न आहे. यामध्ये 1919 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना हे अगदी योग्य उत्तर आहे. 1946 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली स्पेशलाइज्ड एजन्सी बनली, हे देखील योग्य आहे. कारण आयएलओ ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या ज्या विविध स्पेशलाइज्ड एजन्सी आहेत त्यातील सर्वात जुनी संस्था आहे, त्यामुळे ती सगळ्यात पहिल्यांदा तिला सदस्यत्व देण्यात आलं. त्यानंतर 1991 साली आयएलओने आंतरराष्ट्रीय पातळीवरती बाल कामगारांच्या निर्मूलनासाठी कार्यक्रम सुरू केलेला आहे, हे देखील योग्य आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सर्वात पहिल्यांदा सहभागी होणारा भारत हा देश होता. त्यानंतर सध्या एकूण 167 देश आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे सदस्य आहेत असं जे म्हटलंय हे अयोग्य विधान आहे. कारण सध्या आयएलओचे 187 देश सदस्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 विधान अ, ब आणि क ही 3 विधानं योग्य आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. हा प्रश्न 2014 या वर्षामध्ये आयोगाने विचारलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला एकंदरीत 2 विधानं देण्यात आलेली आहेत. पहिलं जे विधान आहे त्यामध्ये म्हटले की आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेची स्थापना लिस्बन कराराद्वारे करण्यात आली. आणि दुसरं जे विधान आहे की तिनं जागतिक युद्ध 2 संपवलं. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, ही दोनही विधानं अयोग्य विधानं आहेत. पर्याय क्रमांक 3 काहीही नाही असं या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं होतं. ही दोन्ही पर्याय अयोग्य आहेत, ही दोन्ही वाक्य अयोग्य आहेत. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना ही लिस्बन कराराद्वारे झालेली नव्हती, ही स्थापना वर्सायच्या तहाद्वारे झालेली होती. 1919 साली पहिलं महायुद्ध वर्सायच्या तहानुसार संपलं आणि याच वर्सायच्या तहाने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची देखील स्थापना झाली. आणि पुढे फिलाडेल्फिया घोषणापत्र जे की 1944 साली झालं होतं, या फिलाडेल्फिया घोषणापत्राद्वारे आयएलओच्या उद्दिष्ट आणि तत्वांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आयोगाची स्थापना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना ही वर्सायच्या तहाने झालेली आहे. वर्सायचा तह 1919 साली झाला होता, ज्या तहाद्वारे 1914 ते 1918 या कार्यकाळामध्ये झालेलं पहिलं महायुद्ध देखील समाप्त झालं. त्यानंतर आयएलओचं जे उद्दिष्ट आणि तत्व आहेत त्यांची पुनर्रचना ही फिलाडेल्फिया डिक्लेरेशनद्वारे झालेली आहे, जे की 1944 या वर्षामध्ये झालेलं आहे. आणि दुसरं जे विधान होतं की तिने जागतिक महायुद्ध संपवलं, जागतिक महायुद्ध 2 संपवलं, तर याचा संबंधच येत नाही. कारण आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना ही 1919 साली झालेली आहे आणि त्याची स्थापना वर्सायच्या तहाने झालेली आहे. त्यामुळं जागतिक महायुद्ध 2 जे होतं ते 1939 ते 1945 या दरम्यान झालं आणि त्यामुळं हे संपण्याचा काही संबंध त्याच्याशी येत नाही. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा प्रश्न 2015 या वर्षामध्ये आयोगाने आपल्याला विचारलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की
1919 साली स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय कामगार संस्था म्हणजेच ILO ही विशेष त्रिस्तरीय आराखड्यानुसार काम करते, जेणेकरून सर्वांना समान न्याय मिळावा। या आराखड्यातील 3 सदस्य गट कोणते? त्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये म्हटले की नियोक्ते, युनियन नेते आणि कामगार। दुसऱ्या यात म्हटले की व्यवस्थापन समिती, युनियन नेते आणि कामगार। तिसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटले की सरकार, राजकीय पक्ष आणि युनियनचे नेते। आणि चौथ्या ऑप्शनमध्ये म्हटले की सरकार, नियोक्ते आणि कामगार। मित्रांनो, आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेविषयी बघत होतो, धड्यामध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना अभ्यासत होतो, तेव्हा आपण असं म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्रिस्तरीय संरचना असलेली एकमेव संघटना आहे। मग ही त्रिस्तरीय संरचना म्हणजे नेमकं काय? तर या त्रिस्तरीय संरचनेमध्ये सरकारचे काही प्रतिनिधी असतात, मालकांचे काही प्रतिनिधी असतात आणि कामगारांचे काही प्रतिनिधी असतात। त्यामुळे या तीनही घटकांचे काही विशिष्ट प्रतिनिधी त्या ठिकाणी ILO मध्ये कार्यरत असतात। त्यामुळे त्रिस्तरीय संरचना ILO मध्ये अस्तित्वात आहे आणि अशा प्रकारे त्रिस्तरीय रचना असलेली ILO ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची एकमेव संघटना आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सरकार, नियोक्ते आणि कामगार या 3 घटकांचा त्या ठिकाणी समावेश होतो। यामध्ये सरकार, कामगार, सरकार, मालक आणि कामगार या तिघांचं जे प्रपोर्शन आहे, म्हणजे त्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते 2:1 या प्रमाणात त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला आढळतं। साधारणतः दोन प्रपोर्शनमध्ये त्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी असतील, एका प्रपोर्शनमध्ये मालकांचे प्रतिनिधी असतील, ज्याला आपण नियोक्ते असं म्हणतो, आणि एका प्रपोर्शनमध्ये कामगारांचे प्रतिनिधी असतील। त्यानंतर आता पुढचा प्रश्न आपण बघूयात। पुढचा प्रश्न 2017 या वर्षी आयोगाने आपल्याला विचारलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की आंतरराष्ट्रीय कामगार संघटना डॅश डॅश साली आपला 100वा वर्धापन दिन साजरा करेल। आता हा एक फॅक्च्युअल लेवलचा प्रश्न आहे। आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 या वर्षामध्ये झाली आणि तिथून पुढे 100 वर्ष म्हणजे बरोबर 2019 या वर्षी या संघटनेला त्यांनी शताब्दी महोत्सव साजरा केलेला आहे। हा प्रश्न थोडासा करंट बेस प्रश्न आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण 2017च्या मुख्य परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे, ज्यामध्ये 2017 नंतर पुढे 2 वर्षात म्हणजे 2019 या वर्षी ILOला 100 वर्ष पूर्ण होणार होते। त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी तशा पद्धतीचा प्रश्न तयार केलेला आहे। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत। पुढचा जो प्रश्न आहे तो युरोपियन युनियनशी संबंधित आहे आणि तो 2018 या वर्षामध्ये आपल्याला आयोगाने विचारलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की युरोपियन युनियन बाबत खालील विधाने विचारात घ्या। त्यामध्ये आपल्याला एकंदरीत 4 विधानं दिलेली आहेत। पहिलं जे विधान आहे ते म्हटलंय की युरोपियन युनियनचा विकास हा 6 संस्थापक राष्ट्रांकडून झालेला आहे। दुसरं जे विधान आहे त्यात म्हटलंय की युरोपियन युनियनचे ऑस्ट्रिया आणि स्वीडन हे संस्थापक सदस्य आहेत। तिसऱ्या विधानात म्हटले की युरोपियन युनियनचे सभासद होण्यासाठी त्या देशामध्ये स्थिर लोकशाही जी मानवी अधिकार आणि कायद्याचं अधिराज्य यांचा सन्मान करणारी असेल असं असणं आवश्यक आहे। आणि चौथं जे विधान आहे त्यात असं म्हटलंय की लिस्बन करारातील अनुच्छेद 50 मध्ये युरोपियन युनियनचे सभासदत्व सोडण्याची तरतूद आहे। आता यापैकी कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारलंय, ज्यामध्ये पर्याय अ मध्ये अ ब क, पर्याय 2 मध्ये वरील सर्व, पर्याय 3 मध्ये ब क ड आणि पर्याय 4 मध्ये अ क ड असं म्हटलंय। आता प्रश्न आणि खाली असलेले विविध पर्याय बघितले तर हा फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न असल्याचं आपल्याला समजतं। यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे, कारण दुसरं जे विधान आहे की युरोपियन युनियनचे ऑस्ट्रिया आणि स्वीडन हे संस्थापक सदस्य आहेत, तर हे विधान चुकीचं आहे। कारण ऑस्ट्रिया आणि स्वीडन हे 2 देश 1995 या वर्षामध्ये युरोपियन युनियनचे सदस्य झालेले आहेत। युरोपियन युनियनची स्थापना 1992 या वर्षामध्ये झाली। त्यानंतर पुढे 3 वर्षानंतर हे 2 देश या युरोपियन युनियनचे सदस्य झाले। त्यानंतर इतर जी वाक्य आहेत की युरोपियन युनियनचे संस्थापक सदस्य राष्ट्र 6 होती, हे वाक्य योग्य आहे। त्या व्यतिरिक्त लिस्बन करारातील जे कलम 50 आहे त्यानुसार युरोपियन युनियनचं सदस्यत्व सोडण्याची तरतूद आहे, हे देखील विधान योग्य आहे। अगदी अलीकडे ब्रेक्झिटची प्रोसेस जी चालू आहे, ब्रिटन जे युरोपियन युनियनमधून बाहेर पडतंय, तर ब्रेक्झिटची प्रोसेस देखील या कलम 50 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार चालू आहे। त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत। पुढचा प्रश्न 2018 या वर्षामध्ये आयोगाने आपल्याला विचारलेला आहे, जो की ओपेक या संघटनेशी संबंधित आहे, ज्यामध्ये पहिलं विधान जे आहे ते आहे पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांचं संघटन म्हणजेच ओपेक याची स्थापना 1960 मध्ये झाली। दुसरं जे विधान आहे त्यात म्हटले की
इराण व इराक ही ओपेकची संस्थापक सदस्य राष्ट्र आहेत. तिसरं विधान आहे ओपेकचा उद्देश पेट्रोलियमचे भाव स्थिर ठेवणं आहे. आणि चौथं जे विधान आहे त्यामध्ये म्हटले की नायजेरिया व लिबिया हे सुद्धा ओपेकची संस्थापक सदस्य राष्ट्र आहेत. तर मित्रांनो, हा प्रश्न आपण जर व्यवस्थित बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की हा प्रश्न फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न आहे, ज्यामध्ये ओपेकची स्थापना कधी झाली, सदस्य राष्ट्र संस्थापक सदस्य राष्ट्र नेमकी कोणकोणती होती यासंबंधी आपल्याला विचारलेलं आहे. यापैकी आपण जर पहिली 3 वाक्य बघितली तर ते 3ही वाक्य योग्य असल्याचं आपल्याला आढळतं. चौथं जे वाक्य आहे की नायजेरिया व लिबिया हे सुद्धा ओपेकचे संस्थापक सदस्य राष्ट्र आहेत, तर हे विधान अयोग्य आहे. ओपेकचे जे 5 प्रमुख संस्थापक देश होते त्यामध्ये इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या 5 देशांचा समावेश होतो. त्या व्यतिरिक्त इतर जे राहिलेले देश आहेत म्हणजे 9 देश आहेत, ते देश नंतर वेगवेगळ्या कालावधीमध्ये ओपेकमध्ये सामील झालेले आहेत. ओपेकची सदस्य संख्या सध्या 14 आहे. ही सदस्य संख्या सतत बदलत असते. बऱ्याचदा काही देश असे आहेत जे सतत पेट्रोल निर्यात करण्यावरून पेट्रोल आयात करणारे देश म्हणून होतात. त्यामुळे ही सदस्य संख्या कधी 13 असते, कधी 15 असते, कधी 14 असते. तर ही सदस्य संख्या सध्या 14 आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न 2017 या वर्षी आपल्याला आयोगाने विचारलेला आहे आणि तो ओपेक याच संघटनेवरती विचारलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना 1960 मध्ये डॅश डॅश या ठिकाणी स्थापन करण्यात आली. आता ओपेकचं मुख्यालय जे आहे ते सध्या व्हिएन्नातील ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे, परंतु सुरुवातीला मात्र त्याचं मुख्यालय एका वेगळ्या ठिकाणी होतं, जे की बगदाद या ठिकाणी होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बगदाद हे याचं योग्य उत्तर आहे. त्यामुळं अशी एखादी आंतरराष्ट्रीय संघटना जिचं मुख्यालय आधी एखाद्या वेगळ्या ठिकाणी होतं आणि आता वेगळ्या ठिकाणी आहे, तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आयोग आपल्याला त्यावरती प्रश्न विचारतो असं आढळून येतंय. मित्रांनो, या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय संघटनांवरती विचारले जाणारे वेगवेगळे प्रश्न बघितले. साधारणतः प्रत्येक संघटनेवरती किमान 1-2 प्रश्न बघण्याचा आपला या ठिकाणी प्रयत्न होता. त्या संघटनेवरती आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो, त्याला आयोग करंटची कशा पद्धतीने जोड देतो, किंवा विचारले जाणारे प्रश्न साधारणतः कोणत्या डेप्थपर्यंत असतात, कोणत्या स्वरूपाच्या फॅक्च्युअल डेटा त्या संघटनेवरती आपल्याला आयोग विचारतो. मग त्यामध्ये स्थापना वर्ष असेल, एकूण सदस्य संख्या असेल, संस्थापक सदस्य राष्ट्र असतील, किंवा त्याचं मुख्यालय असेल, किंवा त्या संघटनेचं प्रमुख कार्य काय आहे, टार्गेट ग्रुप काय आहे, या स्वरूपाची माहिती असेल, तर या पद्धतीची माहिती आपल्याला आयोग या ठिकाणी विचारतो. त्या व्यतिरिक्त युनायटेड नेशन्सची स्थापनेचा इतिहास, त्यासाठी करण्यात आलेले विविध करार, त्यानंतर युनायटेड नेशन्सची प्रमुख अभिकरणं जी आहेत, स्पेशलाइज्ड एजन्सीज ज्या आहेत, त्या स्पेशलाइज्ड एजन्सीज, त्यांची स्थापना, त्यांचं मुख्यालय इत्यादी विविध बाबी या ठिकाणी अभ्यासणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.